हॅलो, नमस्कार. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणाऱ्या सखी प्रेरणा मंच आणि आम्ही झेंडे फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. ज्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारला ते पुण्याचे पुरंदरचे पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे आणि पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या सौरभताई झेंडे यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते अजितदादांना सुरुवातीलाच मी नम्र अभिवादन करते आणि या निमित्तानं उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधर बाबा तड्डाळे, संभाजी नाना मोकर, दिगंबर दुर्गडे सर, माननीय संभाजी कुंजीर साहेब, श्री संभाजीराव झेंडे साहेब, आपल्या सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तमदादा जगताप, कृपालते झेंडे, प्राजक्ताताई दुर्गाडे, वामनतात्या जगताप, उत्तम बापू धुमाळ, शरद जगताप, राहुल गायकवाड, रघुजाई धुमाळ, कुंजीरताई, शुभांगीताई विराज काकडे, गौरव कोलते, रविदास कुंभार, बाळासाहेब कामठे, राजेंद्र चव्हाण, तसेच सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय आजीबाजी नगरसेवक, सर्व विविध हॉस्पिटल्सचे डॉक्टर, सर्व वैद्यकीय स्टाफ आणि अत्यंत उत्तम काम केलेल्या तालुक्यातल्या सर्व आशा सेविका, सर्व सन्माननीय पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि माझ्या बंधू, मी मोरगावला कार्यक्रमासाठी जात होते तर अमित झेंडेंचा मला फोन आला की वहिनी आमचं एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे दादांच्या जयंतीनिमित्त, तर जाता जाता तुम्ही भेट द्या. आणि आज या भेटीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याच भेटीचा योग आला. खरं तर अशी आरोग्य शिबिरं प्रत्येक ठिकाणी भरवण्यासाठी माझा नेहमीच पुढाकार असायचा, कारण मी पूर्वी राजकारणात याच्या अगोदर समाजकारण करत होते आणि या समाजकारणामध्ये जास्तीत जास्त पर्यावरण आणि आरोग्य याच्यावर मी काम केलेलं आहे. आणि अशी शिबिरं तळागाळातल्या लोकांसाठी किती आवश्यक आहे हे मला नक्की माहिती आहे. त्यामुळे आपण अशा मोफत शिबिराचं जेव्हा आयोजन करतो आणि ही बातमी तळागाळापर्यंत पोहोचली तर गोरगरीब नक्कीच त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे येतो. आणि आजची जी गर्दी बघता, आज पुण्यातून आपण सगळेच नामवंत डॉक्टर्स किंवा डॉक्टर्सचे सगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या संस्थांना इथे बोलवलेले आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येक रोगांवरती, प्रत्येक वेगवेगळ्या डिसीजवरती इथे निदान होणार आहे. आता रुपालीने सांगितल्याप्रमाणे आरोग्याविषयी आपण खूप दुर्लक्ष करत असतो नेहमीच, आणि तळागाळातल्या लोकांना दुर्लक्षपेक्षा आजकालची महागडी जी सगळ्या जेव्हा आपण एखाद्या मेडिकलमध्ये जातो किंवा डॉक्टर्सकडे जातो, जो उपचार इतका महाग झालेला आहे त्यांना तो परवडत नाही. त्यामुळे कुठलेही उपचार करायच्या आधी गोरगरीब 10 वेळा विचार करतो. आणि जेव्हा अशी व्यवस्था असते की तिथे मोफत सगळ्या गोष्टी असतात, तेव्हा ही सगळी ग्रामीण मंडळी इथे येतात आणि सगळ्या सोयीचा लाभ घेतात. अमित झेंडे आणि रुपाली झेंडे यांनी ही सोय आज ह्या तालुक्यातल्या लोकांसाठी करून दिली. निमित्त कुठलंही असो, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा अतिशय उल्लेखनीय गोष्ट असते आणि तुम्ही ती केली त्याबद्दल तुम्हा दोघांचंही मनापासून आभार मानते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आरोग्य ही खरी संपत्ती आहे असं आपण म्हणून आलेलं आहे, पण आपण सगळ्यात दुर्लक्षित गोष्टी ही आरोग्य अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की करोनानंतर आरोग्याविषयी किती संवेदना आणि किती संवेदनशील आपण बनायला पाहिजे प्रत्येक बाबतीमध्ये हे आपल्याला निसर्गाने शिकवलंय. तरी सुद्धा अनेक या धाकधकीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींना तोंड देत देत आपल्याला आरोग्याकडे तो लक्ष द्यायला जमत नाही
आणि अशा शिबिरांमुळे नक्कीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणा काही मदत मिळते आणि ही अशा कामगिरी प्रत्येकाने करावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. खरं सांगायचं तर आदरणीय दादा नेहमीच आरोग्याविषयी अत्यंत सतर्क असायचे. तळागाळातल्या मदत, गोरगरिबांना मदत कशी होईल यासाठी दादांनी आपल्या विभागातच आरोग्य कक्ष उभारलेला होता. त्या आरोग्य कक्ष आज ज्या रुपाली त्यांनी जे मगर साहेबांचं नाव घेतलं ते दादांच्या ऑफिसमध्ये असलेले एक अधिकारी आहेत, ते फक्त आणि फक्त आरोग्याचं काम करतात. अनेकांना पुणे जिल्ह्यामध्ये माहिती आहे की दादांच्या ऑफिसतर्फे जर त्यांना आपण एखादी समस्या मेडिकलची समस्या देऊ दिला तर ते नक्कीच मदत करतात. दादांनी लाखो लोकांना मदत केलेली आहे. यापुढेही कुणालाही कसलीही मदत लागत असेल आणि वेगवेगळ्या सरकारच्या योजनांमधून त्या योजना कशा करता येतील आणि तुला कसा आपल्या नागरिकांना देता येईल हा आमचा प्रयत्न असतो. आणि ज्याला कुणाला आपल्या अशा गोष्टींची गरज असेल त्यांनी पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे सर्किट हाऊसच्या शेजारी, तिथे डॉक्टर आमचे मगर साहेब असतात. त्यामुळे कुणालाही कधीही काही गरज असेल तर त्यांची मदत आपण जरूर घ्या, त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे अशा प्रकारची जर शिबिर भरवली तर नक्कीच तळागाळातल्या लोकांना मदत मिळाली तर नक्कीच अत्यंत चांगली आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. आता रुपाली त्यांनी 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय दिवे घाटामध्ये करावं अशी मागणी केलेली आहे. तो प्रस्ताव मी यापूर्वीच कलेक्टर साहेबांकडे दिलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांनी जागा सुद्धा उपलब्ध करण्यासाठी त्यांची कारवाई सुरू झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीतून लवकरच तोडगा निघेल आणि आपल्याला जे 100 बेडसाठी मागणी आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तसेच 5 PSC साठी सुद्धा मागणी केलेली आहे आणि ती मला सांगायला आनंद वाटेल की ती अगोदरच त्या 5 PSC साठी निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्या भागातही या 5 PSC काम सुरू होईल. त्यामुळे नक्कीच त्या नागरिकांना हवी ती सोय उपलब्ध होणार आहे. मला या अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी दादाचा कासेना मला भेट देता आली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. सतत तळागाळातल्या लोकांच्या सेवेसाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे आणि जी काही करण्याची गरज असेल त्यासाठी आम्ही नेहमीच तयार असू हे आश्वासन मी देते आणि इथेच थांबते. धन्यवाद.